या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 8th मॅथमॅटिक्स चॅप्टर 5 एक्सपान्शन फॉर्म्युले 8वी गणित प्रकरण 5वे विस्तार सूत्र। यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.1 and 5.2 and all problem. Let's start. In this video we learn expansion formulae means विस्तार रूप। तर आजच्या घटकामध्ये आपणास एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजेच विस्तार सूत्रे विस्तारित रूप याबद्दलची माहिती घ्यायची आहे। यामध्ये एक्सपान्शन फॉर्म्युले प्रॅक्टिस सेट फॉर्म्युले अँड इट्स यूज म्हणजेच एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजे विस्तार सूत्रे कोणती कोणती आहेत त्यावर आधारित जे काही सराव संच आहेत ते सराव संच आणि विस्तार सूत्रांचा वापर विस्तार सूत्रे व त्यांचा वापर। तर या सर्व घटकांचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। तर सुरुवातीला आपण समजून घेऊयात की यापूर्वीच्या इयत्तेमध्ये आपण जे विस्तार सूत्र पाहिलेले आहेत ते विस्तार सूत्रे कोणती आहेत आणि त्यावरील आधारित महत्त्वाची प्रश्न। तर यापूर्वी आपण मागील इयत्तेमध्ये जे विस्तार सूत्र पाहिलेले आहेत इन प्रीवियस year we have learned about the expansion formula a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square and how this formula we have to use। So here a plus b bracket square is equal to in first bracket a plus b and in second bracket a plus b and a plus b। Here the multiplication a into a and a into b, so a into a square plus a into b, ab, then multiplication b with a and b with b, b into a, ab, b into b, b square। तर या ठिकाणी पहा a वर्ग अधिक ab आणि ab म्हणजेच 2ab plus b square means here a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square। Now we see the next expansion form। तर या ठिकाणी जो विस्तार केलेला आहे पहा a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग। यानंतर नेक्स्ट पुढचं जे सूत्र आहे यामध्ये आपणास a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर। तर हे सूत्र कसं तयार होतं पहा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच a वजा b एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b। तर आता मल्टिप्लिकेशन करूया a मल्टिपल विथ a अँड a मल्टिपल विथ b, सो a मल्टिपल विथ a स्क्वेअर प्लस a multiple with minus b, so here the next step a square minus ab, then multiple b with a and b with b, minus b and plus a minus ab, and minus b and minus b multiplication b square, so you write here a square minus ab minus 2ab plus b square means a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square। तर या पद्धतीने यांचा विस्तार किंवा आपण या ठिकाणी हा गुणाकार करू शकतो। यानंतर पाहूया आपण नेक्स्ट थर्ड वन a plus b second bracket a minus b is equal to a square minus b square, so you can write here a plus b second bracket a minus b and here the multiplication a plus b second bracket a minus b, a multiple with a multiple with b। तर a चा a सोबत जर गुणाकार केला तर a गुणिले a म्हणजे a वर्ग, a चा वजा b सोबत केला तर वजा ab, त्यानंतर b आणि a चा गुणाकार
बी आणि बी चा गुणाकार, तर ए आणि बी चा गुणाकार या ठिकाणी प्लस ए बी, आणि हे बी आणि बी मायनस बी वर्ग, म्हणजे या ठिकाणी पहा हे वजा आणि हे प्लस या ठिकाणी 0 होईल, म्हणजे हे राहील ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इन दिस वे हियर a plus b first bracket, a minus b second bracket is equal to a square minus b square. Now we see third problem. and तर आता जे आपण सूत्र पाहिलेले आहे त्याचा वापर करून आपल्याला हे सोडवायचं आहे. तर या ठिकाणी पहा x अधिक 2x कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x वर्ग अधिक, तर या ठिकाणी काय येणार आहे, तर या ब्रॅकेटमध्ये असेल 2 गुणिले x गुणिले, म्हणजे या ठिकाणी इन दिस ब्रॅकेट हियर 2 इंटू a मीन्स x इंटू 2y, 2 इंटू 2 4, 4xy. हियर द सेकंड फर्स्ट अँड लास्ट टर्म मिसिंग, तर या पहिल्या याच्यामध्ये पहिल्या पदाचा वर्ग 2x चा वर्ग 4x वर्ग, आणि या ठिकाणी लास्टमध्ये 5y चा वर्ग म्हणजेच 25y स्क्वेअर. Here the third one, 101 is equal to 100 plus 1. So first here 100 square means 1, 2, 3, 4, 10,000. In second bracket 2 into 100 into 1, and third bracket as it is 1. So this is 10,100 plus here 10,200 plus 1 is equal to 10,201. Third one, 98 minus 100 minus 2 is equal to square of 100, here 10,000, here 2 into 100 into 2, and here square of 2 4. So 10,000 plus 2 into 100 into 2 means 400 plus 4 a minus, so 10,000 minus 400 means 9,600, and plus 4 means 9,604. This is the correct answer. And here the last 5m plus 3n is equal to 5m minus 3n. तर या ठिकाणी पहा a plus b, a minus b या सूत्राचा जर वापर केला तर पहिल्या कंसामध्ये a वर्ग वजा b वर्ग, तर या ठिकाणी a चा वर्ग म्हणजेच 5m कंसाचा वर्ग, आणि या ठिकाणी 3n कंसाचा वर्ग, 5m कंसाचा वर्ग म्हणजेच 25m स्क्वेअर, and 3n square means 9n square. This is the correct answer. In this way we solve these problems. Now let's start the activity. Very easily activity here. Activity expand x plus a and x plus b. The multiplication of x plus a and x plus b using formula of area of square and rectangle. Area of square and rectangle फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला x plus a x plus b यांचा गुणाकार किती होतो हे शोधायचं आहे. तर पहा या ठिकाणी हा एक मोठा तुम्हाला रेक्टँगल दिसतोय. हियर दिस साइड इज x plus b and this also x plus b. Here this side x plus a and here this side x plus a. But looking at this small square, this side x, this side x, so here the small square take as here. तर या ठिकाणी हा जो चौरस दिसतो याची बाजू आहे x आणि हा x या ठिकाणी बाजूला घेतलेला आहे. त्यानंतर हा जो दुसरा आयत आहे, here the breadth x and length a, x and a, here the rectangle, and here the first part, this is second part. Now the third part,
its length b and breadth x, means b and x. Here the third part, and the remaining fourth part is here. Fourth part, its length a and breadth b. So total area of this part is equal to all addition of all these four parts area. तर या ठिकाणी याचा जर एरिया विचार केला तर हा आहे स्क्वेअर, म्हणजे याचा एरिया येईल एक्स स्क्वेअर, प्लस याचा जर एरिया विचार केला तर हा येईल ए एक्स, लेंथ इंटू ब्रेड्थ ए एक्स, प्लस हियर बी इंटू एक्स, अँड द लास्ट ए इंटू बी मीन्स ए बी. तर या सर्वांचं जर आपण क्षेत्रफळ काढलं, या मोठ्या आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे ह्या चार पार्टची बेरीज करायची. तर यांची बेरीज म्हणजेच एक्स वर्ग अधिक, आता या दोन्हीमधून आपण एक्स कॉमन घेऊ शकतो, म्हणजे कंसात राहील ए अधिक बी, कंसाच्या बाहेर एक्स अधिक ए बी. तर हा विस्तार येतो आपल्याला एक्स अधिक बी आणि एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बीचा एक्स वर्ग अधिक कंसामध्ये ए अधिक बी, कंसाच्या बाहेर एक्स प्लस ए बी. तर हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि यावरील प्रश्न सोडवायचे आहेत. तर पुन्हा एकदा हे सूत्र लिहून ठेवा. एक्स प्लस ए, एक्स प्लस बी. राइट दिस फॉर्म्युला हियर. द एक्सपेंशन फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी bracket close multiple x plus ab. Now we check this formula by using multiplication. So first here x plus a, x plus b, and its multiplication x plus a into x plus b. So first multiple x into x is equal to x square, then x into b plus xb plus a into x ax plus a into b ab. So you can write here x square plus ax and x, means the x common, and in bracket a plus x b bracket close and x plus ab. So this is the expansion form, and using this formula we have to solve the practice set 5.1 and the all problems from practice set 5.1. So we learn the practice set 5.1. Let's start. The first problem. तर या ठिकाणी याचा विस्तार करायचा आपल्याला. सराव संच 5.1 मधील पहिला प्रश्न आहे. तर याचं सोल्युशन पाहत असताना किंवा स्पष्टीकरण पाहत असताना पहा, a प्लस 2 a मायनस 1 बरोबर एज फॉर्म्युला x प्लस a x प्लस b इज इक्वल टू x स्क्वेअर इन ब्रॅकेट a plus b bracket close x plus ab. So as same you here write here x square means a square plus a plus b means a plus b means 2 plus minus 1 bracket close a plus a into b means plus 2 into minus 1. Next a square plus 2 minus 1 addition plus 1 and here a plus in bracket minus 2 plus 2 minus 1 minus 2, and here the answer a square plus 1ab plus minus 2, and the next a square plus a plus and minus minus 2, and this is the correct answer. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2 m-4 दुसऱ्या कंसामध्ये m अधिक 6. तर हा प्रश्न सोडवत असताना
m प्लस 4 सॉरी m वजा 4 आणि m प्लस 6. तर सूत्राचा वापर केला तर m चा वर्ग अधिक कंसामध्ये वजा 4 अधिक 6 m प्लस कंसामध्ये मायनस 4 गुणिले प्लस 6. नेक्स्ट m स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट मायनस 4 प्लस 6 प्लस 2m प्लस इन ब्रॅकेट मायनस 4 प्लस 6 minus 24. So here m square plus 2m minus 24. This is the correct answer. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन, p plus 8 p minus 3. Here p plus 8 p minus 3. Use the formula a plus x x plus a and x plus b. X plus a x plus b is equal to x square plus in bracket a plus b x plus ab. Same here, the x means p and a means 8 and b means 3. So here you write p square plus in bracket plus 8 plus minus 3 p plus in bracket plus 8 into minus 3. So its answer p square plus in bracket plus 8 minus 3 means plus 5 p plus in bracket plus 8 minus 3 minus 24. So here the expansion p square plus 5p minus 24. Now the next question, question number 4. The question number 4, 13 plus x, 13 minus x. 13 plus x, 13 minus x, and the formula like a plus b one bracket a minus b another is equal to a square minus b square. सेम ब्रॅकेट ओनली प्लस अँड मायनस आर चेंजेस. म्हणजेच सेम कंस आहे, फक्त या ठिकाणी अधिक आणि ऋण इतकाच बदल आहे. तर याचं उत्तर आपल्याला असं येणार आहे 13चा वर्ग वजा x चा वर्ग. 13चा वर्ग 169 वजा x चा वर्ग x वर्ग. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, 3x plus 4y, 3x plus 5y. So here 3x plus 4y, second bracket 3x plus 5y. So you write here 3x square plus second term 4y and 5y, 4y plus 5y into 3x plus 4y into 5y. Here 9x वर्ग bracket 4 and 5 9y 3x plus 4 into 5 20y square. So 9x square plus 9 into 3 27xy plus 20y square. Now the next question, sixth question. Here 9x minus 5t, 9x plus 3t. So its solution
9x minus 5t, 9x plus 3t. So the first term 9x common, it's square, plus in bracket minus 5t plus 3t bracket close 9x plus in bracket minus 5t into 3t bracket close. So here 9x square means 81x square plus in bracket minus 5t plus 3t means minus 3t, 9x plus in bracket 5 3 चा minus 15 and t चा t square. So the next step 81x square minus 3 plus 9 multiplication minus 27tx plus here the minus 15t square. So you write here 81x square minus 27tx minus 15t square. Now the next question, question number 7. Question number 7 is m plus 2 upon 3 m minus 7 upon 3. So you write here m plus 2 upon 3 second bracket m minus 7 upon 3. So here the first a common, it's square, m square plus in bracket 2 upon 3 plus 7 upon 3 bracket close m plus in second bracket 2 upon 3 into 7 upon 3. So here m square plus in bracket 2 plus 7 because numerator same, 2 plus 7 9 upon 3 m plus here the multiplication 2 into 7 14 and 3 into 3 9. So next step 3 1s are 3, 3 3s are 9. So m square plus 3m plus 14 upon 9. This is the correct answer. Now the next question, question number 8. Here the question number 8, x plus 1 upon x, x minus 1 upon x. Here the a plus b, a minus b and its multiplication a square minus b square. Use this formula. So using this formula here, first bracket x plus 1 upon x and second bracket x minus 1 upon x. So its multiplication x square minus in second bracket 1 upon x bracket square. So here x square minus 1 upon x square is the correct answer. Now we see the last problem. 1 plus y, 1 upon y plus 4, 1 upon y minus 9. So its solution 1 upon y plus 4 second bracket 1 upon y minus 9. So its multiplication like 1 upon y bracket square plus 4 plus minus 9 into 1 upon y plus 4 into minus 9. So here 1 upon y square plus in bracket plus 4 minus 9 minus 5 1 upon y plus minus 4 plus 4 minus 9 minus 36 and here 1 upon y square minus 5 upon y minus 36.
In this way we solve the all problems from practice set 5.1. Now we learn the next formula, the next expansion of a plus b bracket cube. So how to solve a plus b bracket cube? Let's see the expansion of a plus b bracket cube. A plus b bracket cube. So how to expand, and this is a formula. तर हे एक सूत्र आहे. आता या सूत्राचा आपल्याला विस्तार करायचा आहे आणि याचा विस्तार करून आपल्याला पुढील उदाहरण सोडवता येतील. तर या ठिकाणी आपण समजून घेऊयात की a प्लस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय. तर a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा 3 वेळेस गुणाकार करणे. म्हणजे सपोज a प्लस बी 1 टाइम, a प्लस बी सेकंड, a प्लस बी once more, means 1 2 3 times the multiplication of a plus b. But we generally know here a plus b and a plus b means a plus b bracket square. So you write a plus b as it is, and the expand of a plus b bracket square means a square plus 2ab plus b square. Now we multiply a plus b bracket into a square plus 2ab plus b square. So multiple of a into a, you write here a cube plus a into 2ab to a square b plus a into b square a b square. Then multiple b with a plus a square b, b into 2b 2ab square and b into b square plus b cube. So here the first a cube plus 2a square b, and here a square b means 3a square b plus ab square and 2ab square 3ab square and the last b cube. Means this is the expand form of a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab वर्ग अधिक b घन. तर हे आहे आपलं एक्सपांड फॉर्म, विस्तार सूत्र. तर हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विस्तार सूत्र a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. तर पहा एक्स्ट्रीम टर्म म्हणजे शेवटची जी टर्म आहेत अंतिम पद a क्यूब b क्यूब. आता जे मधले दोन पद आहेत a 3a वर्ग b 3ab वर्ग, म्हणजे या ठिकाणी a चा वर्ग आहे, b सिंगल आहे, या ठिकाणी a सिंगल आहे, b चा वर्ग आहे. तर हे जर थोडं लक्षात ठेवलं ना तर तुम्ही कोणताही प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. तर यावरच आधारित आपण पाहूयात प्रॅक्टिस सेट सराव संच 5.2 यामधील महत्त्वाचे प्रश्न. तर या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे k प्लस 4 ब्रॅकेट क्यूब. तर हा प्रश्न सोडवण्यापूर्वी पहा आताच जे सूत्र आहे a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. तर याचा आपण वापर करूयात. तर हे जर आपण लिहिलं k प्लस 4 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, तर हियर a means k and b means 4, so you write as like the same. a cube means k cube plus 3 into a square means k square into b as like 4 plus 3 into k into b square means 4 square plus b cube means 4 cube. And here the k cube plus 3 into k square into 4 plus 3 into k into 16 plus k cube means 64.
and here the k cube plus multiplication 4 into 3 12 k square plus 3 into 16 48k plus 64. This is the correct expansion of k plus 4 bracket cube. Now the next question, 7x plus 8y bracket cube, means same formula you can use here. A plus b bracket cube is equal to a square plus 3a square b plus 3ab square plus b cube, a cube. Okay, now the question 7x plus 8y bracket cube is equal to a cube means 7x bracket cube plus 3 into a square means 7x bracket square into b means 8y plus 3 into a means 7x, b means 8y bracket square plus b cube means 8y cube. Now here 7x bracket cube means 7 cube 343 x cube plus 3 into 7x square into 8 means 3 into 7x square 49 x square into 8y plus 3 into 7 21x into 8 square 64 plus 8 cube 5 12 y cube. So here 343x cube plus the multiplication of 3, 49 and 8, total multiplication 1167 x square y plus multiplication of 21 and 64 1344 x and here y square also, y square plus 512 y cube. तर हे एक्सपान्शन रूम फॉर्म असेल 7x plus 8y. Now the next third question, 7 plus m bracket cube. The formula a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube, and here the given problem 7 plus m bracket cube means a means 7, b means m. So 7 cube plus 3 into 7 square into m plus 3 into 7 into b cube means m square and last m cube. So here 7 cube 343 plus 3 into 49 into m plus 3 into 7 into m square and plus m cube. So here 343 plus 3 into 49 147 m plus 3 into 7 21 m square plus m cube.
दिस इज द एक्सपांड फॉर्म. तर हे विस्तार रूप आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक आहे क्यूब ऑफ 52. सो यू राइट हियर 52 cube means 50 plus 2 bracket cube, and so here the first cube 50 cube plus 3 into 50 square into 2 plus 3 into 50 into 2 square plus cube of 2. And here the cube of 50, 5 cube means 125 and 101230 plus 3 into square of 55 square 25 and 00 into 2 plus 3 into 50 into 4 plus 4 cube means 8. So here 1,25,000 अधिक गुणाकार करूयात आपण. हे 3 गुणिले हे आहे 2,500 आणि 2 5,000, 5,000 आणि 3 म्हणजेच 15,000 होतील. हे प्लस 50 गुणिले 4 200 आणि 200 गुणिले 3 म्हणजे 600 प्लस 8. तर ठिकाणी पहा 1,25,000, 15,000, 600 आणि 8 या सर्वांची जर ऍडिशन केली तर ती येईल 1,40,608. and this is the correct answer. Cube of 52 is equal to 1,40,608. Now the question number 5. Cube of 101. So it's expand using expand formula. 100 plus 1 bracket cube means 101. So you write here 100 cube plus 3 into 100 square into 1 plus 3 into 100 into 1 square and plus 1 cube. So here and 2 zeros triple 1 2 3 4 5 6 2 triple 6 zeros plus 3 into square of 100 40 1 2 3 4 into 1 means 1 plus 3 into 100 into 1 and plus 1. So here 10 lakh plus 3 into 10,000 30,000 plus 3 into 100 300 and plus 1, and so its addition is equal to 10,30,301 10,30,301. This is the correct answer. Now the next question, question number 6. X plus 1 upon x bracket cube. So here the x plus 1 upon x bracket cube is equal to x cube plus 3 into x square into 1 upon x plus 3 into x into 1 upon x bracket square plus 1 upon x bracket cube. And here the x cube plus 3 into x square into 1 upon x plus 3 into x into 1 upon x varga plus 1 upon x cube. And here the x and x square cancel, x and x square cancel, so you should write x cube plus 3x plus 3 upon x
plus 1 upon x cube. This is the correct answer. Now the next question number 7. Here the question number 7. 2m plus 1 upon 5 bracket cube is equal to 2m plus 1 upon 5 bracket cube is equal to 2m bracket cube plus 3 into 2m bracket square into 1 upon 5 plus through 3 into 2m 1 upon 5 bracket square plus 1 upon 5 bracket cube. So here 2m cube means 8m cube plus 3 into 4m square into 1 upon 5 plus 3 into 2m into 1 upon 25 plus 1 upon 125. So here 8m cube plus 3 into 4 12 upon 5 m square plus 3 into 2 6 upon 25 m plus 1 upon 25, and you should write it as like 8m cube plus 12m square upon 5 plus 6m upon 25 plus 125. This is the expandation form of 2m plus 1 upon 5. म्हणजे हे विस्तारित रूप आहे m 2m अधिक 1/5 यांचे. यानंतर पाहूया या प्रॅक्टिस मधील शेवटचा प्रश्न 5x/y अधिक y/5x ब्रॅकेट क्यूब. सो लेट स्टार्ट. 5x/y plus y/5x bracket cube is equal to the first bracket 5x upon y bracket cube plus 3 in bracket 5x upon y bracket square into y upon 5x bracket plus 3 in bracket 5x upon y in second bracket y upon 5x bracket square plus y upon 5x bracket cube. So here the 5x upon y bracket cube means 125x upon y cube plus 3 into the square 25x square upon y square into y upon 5x plus 3 into 5x upon y into y square upon 25x square, and last y cube upon 125x cube. Here also x cube. So the next 125x cube upon y cube plus here the y and y square cancel, x and x square cancel, and 5 ones are 5, 5 5s are 25. So here 5 into 3 15 upon 15x upon y plus the next 5 ones are 5, 5 5s are 25, x and x square cancel, y and y square cancel, so remain 3 into y, 3y upon here there remains 5 into x, 5x plus y cube upon 125 x cube. This is the correct expansion of 5x upon y plus y upon 5x bracket cube. तर हे विस्तार रूप आहे 5x/y अधिक y/5x कंसाचा घन. तर या पद्धतीने आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये
सराव संच 5.1 आणि 5.2 means practice set 5.1 and 5.2 already learned. In the next video we'll learn the next part. So we stop here. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2 सराव संच पाहिलेले आहेत. यानंतरचे पुढील 2 सराव संच आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.